सिडकोच्या टेंडरमध्ये घोटाळा अशी चर्चा आहे। लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची मोडतोड करण्यात आली अशी चर्चा आता रंगू लागली आहे। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात चाललंय तरी काय असा सवाल केला जातोय। एमएमआर क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असल्याची नवी अट। सिडकोने नवी मुंबईतील विमानतळ जवळ असलेल्या कुंदेवहाळ येथे सेंट्रल ऑफ एक्सेलन्स अंतर्गत विकासासाठी टेंडर प्रसिद्ध केलं होतं। सुरुवातीला यात कुठलाही संशय येत नव्हता। तेच ऑक्टोबर 2025 रोजी हे टेंडर प्रक्रिया सुरू झाली। टेंडर भरण्याची मुदतीत आता कंपनींनी आपल्या बोली सादर केल्या, पण त्या रात्री 10 वाजता अचानक एक आदेश आला आणि दोन्ही महत्त्वाची टेंडर्स रद्द केली गेली आहे। सुरुवातीला प्रशासकीय कारणास्तव ही टेंडर रद्द केल्याचं सांगण्यात आलंय। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। आकांक्षा, काय अधिकची माहिती? नक्कीच नवी मुंबईतील सिडकोतील जो एक घोटाळा आहे तो पुन्हा एकदा समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण नवी मुंबई विमानतळाजवळच असलेल्या कुंडेवहाळ या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत एक आंतरराष्ट्रीय एजन्सी भाग 1 आणि भाग 2च्या विकासासाठी टेंडर काही दिवसांपूर्वी हा प्रसिद्ध करण्यात आला होता। मात्र आता त्याच टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचं आपल्याला उघड झाल्याचं समोर येतं। कारण पाहायला गेलं तर यामध्ये आधी टेंडर होते ते रद्द केले आणि त्यानंतर जे ओळखीचे जे आहेत त्यांना हा टेंडर देण्यात आला आणि कुठेतरी भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात पाहायला गेलं तर आता यावर कोणाचं वरदहस्त आहे, कोणाचं राजकीय पुढारी यावर आहे का, हे अद्याप समोर आलं नसलं तरी पाहायला गेलं तर आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी देखील होत आहे। त्यामुळे आता हे प्रकरण नवीन काय वळण घेतं हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण मोदींना घाबरत नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। नरेंद्र मोदी चायनाला विकले गेले आहेत, मोदी खऱ्या अर्थाने हिटलर झालेत अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। मला अनेक जण म्हणतात तुम्हाला भीती वाटत नाही का? मी म्हटलं जोपर्यंत लोकशाही साबित आहे तोपर्यंत मला भीती वाटणार नाही। लोकशाही साबूत आहे तोपर्यंत मी अजिबात कोणाला घाबरत नाही, मोदीलाही घाबरत नाही। पण ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली। नरेंद्र मोदी चायनाला विकल्या गेलेला आहे अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते। मोदी खऱ्या अर्थाने हिटलर झाला हे लक्षात घ्या। एसएमएस इन्व्होक्लीन कंपनीमुळे तीव्र वायू प्रदूषण। मानखुर्द शिवाजीनगर परिसरामध्ये वायू प्रदूषण झालं आहे। या वायू प्रदूषणामुळे आता स्थानिक डॉक्टर, नागरिक आक्रमक पाहायला मिळतात। बरेच वर्षापासून आम्ही या कंपनीच्या धुरामुळे, वायू प्रदूषणामुळे जे सर्वसामान्य जनतेला जो त्रास होत आहे आणि श्वासोच्छवासाचे आजार, कॅन्सर, क्षयरोग असे जे आजार या प्रमाणात इथे वाढत आहे, त्या विषयावर आम्ही बऱ्याच वर्षापासून यांच्या तक्रार दिलेल्या होत्या। त्या तक्रारीचा आम्ही पाठपुरावा वरच्या लेवलपर्यंत केला। शेवटी आज आचारसंहिता लागली, काल आचारसंहिता लागली। त्याच्यामुळे आम्ही जे आंदोलन घेणार होतो हे ते मोजक्यातच आम्ही 4-5 लोक जे विभागातील समाजसेवक आहेत त्यांना घेऊन आम्ही आज इथे एसएमएस कंपनीकडे आलो आहे। आम्ही दिलेल्या तक्रारींचा त्यांनी सविस्तरपणे विचार केला। हे पत्र त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। त्याचबरोबर ही कोर्टाची ऑर्डर, जी त्यांनी स्टे आणलेल्या कोर्टाची ऑर्डर आहे, ती सुद्धा आम्हाला दिलेली आहे। कुछ 1.5 साल पहले, 1 साल पहले इनको टाइम मिला था 1.5 साल का, जो टाइम पीरियड ख़त्म हो गया है, लेकिन वापस से इनका टाइम पीरियड थोड़ा दिन का बाकी है। लेकिन इन्होंने एसएमएस कंपनी के लोगों ने, मैनेजर ने आज हमें आश्वासन नहीं, पहले जब भी आए हमें सिर्फ आश्वासन मिला, आश्वासन के सिवा कुछ नहीं मिला। लेकिन आज जो हम आए हैं उन्होंने लिखित में दिया है कि 2027 के जून से पहले हम यहाँ से कंपनी हटा देंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।